नमस्कार मित्रांनो मैत्रिणी, तुम्ही लग्न करणार असाल या तुमचे कुठला मित्रमैत्रिणी लग्न करत असाल, त्यामुळे मी भरपूर पार्ट्समध्ये व्हिडिओ केलेला आहे. आज पार्ट 8वा आहे. बाकीचे 60 पार्ट जाऊन बघा. खूप सुंदर सुंदर मुद्द्यावर बोललेला आहे. आजचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि मे बी लास्ट राहणार आहे. तो पार्ट आहे सोशल मीडिया. आजचा जो सोशल मीडियामुळे ना लग्न सगळ्यात जास्त तुटत आहेत. मेजर कारण सोशल मीडिया आहे. आता आईवडिलांच्या टाईममध्ये बघा खूप कमी डिवोर्स व्हायचे. आजच्या टाईममध्ये खूप जास्त डिवोर्स व्हायला लागले. याचं कारण आहे सोशल मीडिया. काय होतं सोशल मीडियावर काही लोकांची लाईफ आपल्याला खूपच सुंदर दिसते, खूपच सुंदर. इंटरनली ती किती घाण असू दे, ते लोक सोशल मीडियामध्ये खूप असं रंगून पोस्ट टाकतात, असं फिरायला जातात, फुल रोमॅन्टिक दाखवतात. रिॲलिटीमध्ये ते तसे नसतीलही, पण ते सोशल मीडियामध्ये खूप दाखवतात. त्याने काय होतं, मेजर कपल्समध्ये भांडणं होतात, एक्सपेक्टेशन्स वाढतात. या एक्सपेक्टेशन जो वाढायची गोष्ट आहेत ना, ह्या आजकालच्या कपल्समधला मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मी तुम्हाला एकच सजेशन करेन की जे सोशल मीडिया जे आहे ना, कीप इट. ते तुमच्या नात्यात येता कामा नये. तुमचा जसा पार्टनर आहे प्लीज ॲक्सेप्ट इट ना, काय प्रॉब्लेम नाही आहे. तो फॅन्सी नाही आहे, तो जास्त रोमॅन्टिक आहे, तर तो आपल्या पर्सनल स्पेसमध्ये तुमच्याशी आहे, पण तो जे दाखवायची गोष्ट असते ना तसा नाही आहे. भरपूर मुलांना नाही जमत, मुलींना सांगतो मुलींनाही नाही जमत. त्यामुळे याचं बर्डन आपल्या पार्टनरवर नको टाका. जे नॉर्मल जो नॅचरल आहे गोष्टी प्लीज त्याला एक्सेप्ट करा. सगळ्यांना सोशल बाजी येत नाही. मी एवढा बडबड करतो, मला स्वतः रोमॅन्टिक वागता येत. माझी बायको मला किती ऐकवते, मला रोमॅन्टिक नाही वागता येत, पण पर्सनल स्पेसमध्ये ती मला म्हणतो अरे किती मी एवढ्या लोकांना तिला हसवतो, ती मला होते किती मी लकी आहे असं म्हणते. पण मला रोमॅन्टिक वागता येत नाही. मला ते स्टेटस टाकता येत नाही, मला ते आई करता येत नाही. मी आहे नॉर्मल भाई, आणि शी इज हॅपी. ती बोलते चालेल, मला जसे तुम्ही तसे चांगले आहेत, मला नाही. मी तिला पटवून दिलं आहे की सोशल मीडियामध्ये जे दिसतं ते तसं नसतं. पर्सनल डेप्थ किती स्टोरी मी तिला ऐकवले, किती कपल्स माझ्याशी बोलतात, ह्या मुद्द्यांवर बोलतात, मी तिला ऐकवले. ती बोलते अरे बाबा सोशल मीडियामध्ये कसं दिसतं. ट्रस्ट मी, इट्स तो दलदल आहे. प्लीज तुमचा संसार तुम्ही तुमच्या वेळेने रंगवा, काही करा, मजे करा, मस्ती करा, सगळं करा, पण हे सोशल मीडियावर भरोसा नको ठेवा. खूप इम्पॉर्टंट आणि लास्ट पार्ट राहणार आहे प्री मॅरेजेसचं, लक्षात राहू द्या. सोशल मीडियाची तुमच्या लग्नात, तुमच्या येणाऱ्या संसारात ढवळाढवळ नको, म्हणजे नको. बाय बाय. आणि आवडले असतील तर प्लीज कमेंट करत जा, मेसेज करत जा, आहे आपण रेडी.